नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. बघा, 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना आपण भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला आहे. श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शिवशंकरांची सेवा, उपासना, व्रत, वैकल्य करायची असतात. त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिन्यात इतरही काही पारायणेही करायचे असतात. कारण श्रावण महिना हा हिंदू धर्मग्रंथातील अतिशय पवित्र महिना मानला जातो. म्हणूनच श्रावण महिन्यात जे काही सेवा, व्रत, वैकल्य किंवा पारायण आपण करतो त्यांचं फळ आपल्याला दुपटीने मिळतं असं म्हणतात. तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करताना कोणते नियम असतात, विशेषतः महिलांसाठी या ग्रंथाच्या पारायणाच्या बद्दल कोणते नियम आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर माहिती शेवटपर्यंत ऐका, म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. नमस्कार, मी साधना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाबद्दल जे काही नियम आहे त्या नियमांची माहिती पाहणार आहोत. बघा, नवनाथ पारायण ज्या घरात होतं त्या घरात नवनाथ महाराजांचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. अशा घरांमध्ये दुःख, दारिद्र्य आणि आरोग्य समस्या कधीच राहत नाही. याचबरोबर करणी बाधा, संबंध बाधा, भूतबाधा आणि शत्रुपीडा अशा गोष्टींपासूनही संरक्षण मिळतं. म्हणूनच असं म्हटलं जातं की आपल्या जीवनात एकदा तरी नवनाथ महाराजांचं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. बघा, जर तुमच्या मनात नवनाथ पारायण करण्याची इच्छा आली असेल तर समजून घ्या की हे पारायण करण्याची इच्छा हे श्री नवनाथ महाराजांचीच इच्छा आहे. अशा वेळी कोणतीही भीती किंवा शंका मनात ठेवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमांची चिंता अजिबात करू नका. जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा सापडतोच. तर आता आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणासंबंधीचे नियम कोणकोणते आहे ते पाहू. तर सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्याला श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण कुणी करायचं. तर बघा, स्त्री आणि पुरुष यापैकी कोणीही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकतं. परंतु स्त्रियांच्या बाबतीत जे काही नियम आहे ते थोडेसे जास्त आहे. तर त्याबद्दलच आपण आज माहिती बघणार आहोत. तर सर्वात पहिला नियम म्हणजे आपल्याला पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. बघा, तुम्ही जितक्या दिवसांचं पारायण करण्याचा संकल्प केला असेल तितक्या दिवस, म्हणजे पारायण चालू असताना पारायण काळात तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. यानंतर दुसरा नियम म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे. तुम्ही पारायण काळामध्ये मांसाहार, जी व्यक्ती पारायण करत आहे त्यांनी मांसाहार करायचा नाही किंवा घरातही मांस आणायचं नाही किंवा शिजवायचं नाही. तिसरा नियम म्हणजे तुम्हाला पारायण काळामध्ये परान्न वर्ज करायचं आहे. म्हणजे बाहेर कुणाच्याही घरचं किंवा विशेषतः हॉटेलचं कोणतंही पदार्थ, पाणी, चहा अजिबात खायचा किंवा प्यायचा नाही. तुम्हाला फक्त तुमच्या घरातच शिजलेलं अन्न हे पारायण काळामध्ये खायचं आहे. आता खाण्यासंबंधीचे नियम. तर आपण पारायण काळामध्ये काय खाल्लं पाहिजे. तर बघा, आपण पारायण काळामध्ये कांदा, लसूण वर्ज करायचा आहे. म्हणजे कांदा, लसूण घातलेले पदार्थ तुम्हाला या पारायण काळामध्ये खायचे नाही. किंवा मसालेदार, तेलकट पदार्थ म्हणजेच तामसी पदार्थ तुम्हाला या पारायण काळामध्ये खायचे नाही. मग खायचं काय. तर तुम्ही पारायण काळामध्ये फळे, दूध, भाजी, चपाती असे पदार्थ खाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण काळामध्ये उपवास करण्याची काहीच गरज नाही. बघा, पारायण करत असताना आपल्याला आपल्या आरोग्यालाही जपलं पाहिजे. त्यामुळे उपवास करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही 2 वेळ पोटभर जेवण करून पारायण करायचं आहे. बघा, उपवास असल्यावर तुमचं मन हे वाचनात एकाग्र होणार नाही. त्यामुळे तुम्हाला 2 वेळ पोटभर जेवण करूनच पारायण करायचं आहे. तर पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे पारायण काळामध्ये झोपताना बेडवर किंवा पलंगावर झोपायचं नाही. बघा,
तुम्हाला पारायण चालू असताना जमिनीवर किंवा फरशीवर चटई किंवा घोंगडी सतरंजी टाकूनच झोपायचं आहे. जर तुम्हाला काही आरोग्यविषयक समस्या असतील तर तुम्ही बेडवरील गादी काढून त्यावर चटई किंवा घोंगडी टाकून बेडवर झोपू शकतात. पारायण काळामध्ये तुम्ही जे काही कपडे अंथरण्यासाठी किंवा पांघरण्यासाठी वापरणार आहात, विशेषतः महिला, ते कपडे स्वच्छ धुतलेले असावे. तुम्ही दररोज जे कपडे झोपण्यासाठी वापरतात ते कपडे पारायण काळात वापरायचे नाही. पारायण काळामध्ये स्वच्छ धुतलेले कपडेच तुम्ही अंथरायला किंवा पांघरायला वापरायचे आहे. आता पारायणाच्या वाचनासंबंधी म्हणजे जो श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे तो अतिशय पावन ग्रंथ आहे आणि तो एक कल्पतरू ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या वाचनाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. म्हणूनच पारायण काळामध्ये जो काही ग्रंथ आहे किंवा पोथी आहे, या पोथीचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे. म्हणजे या पोथीला आपल्याला सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि पोथीला तुम्हाला नैवेद्यही दाखवायचा आहे. आणि पोथीचं वाचन झाल्यावर पोथी स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवायची आहे. आणि पारायण काळात जितके दिवस पारायण असेल तितका दिवस तुम्हाला ती पोथी हलवायची नाही. दररोज सकाळी तुम्हाला तुमच्या कपाळावर आंघोळ झाल्यानंतर तुमच्या पोथीच्या वाचनाच्या आधी तुम्हाला तुमच्या कपाळावर, कंठावर, छातीवर, पोटाला आणि गुडघ्यांना भस्म लावायचा आहे. बघा, नाथ महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला तुमच्या अंगावर भस्म हा लावायचा आहे. तसेच पारायण करत असताना तुम्ही अतिशय एकाग्रतेने त्या पोथीचं वाचन करायचं आहे. तुम्ही जे काही वाचत आहात त्यात जे काही वर्णन आहे ते त्या वर्णनाचं दृश्य तुमच्या नजरेसमोर आलं पाहिजे. तुम्ही त्या दृश्यांमध्येच जगत आहात असा भास तुम्हाला झाला तरच तुमचं पारायण एकाग्रतेने होऊ शकतं. तसेच पारायण करत असताना स्त्रियांनी अंघोळ झाल्यानंतर साडी घालूनच पारायण करायचं आहे. बघा, ड्रेस घालून पारायण करू नका, साडी घालून महिलांनी पारायण करायचं आहे. पारायण करताना महिलांनी केस बांधून ठेवायचे नाही, केस मोकळे सोडायचे आहे. यानंतर पारायण करताना पोथी वाचायला बसल्यावर महिलांनी आपला जो परकर आहे त्याची नाडी सोडून आणि मगच पारायण वाचायला सुरुवात करायची आहे. बघा, नवनाथ ग्रंथ हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि भूतबाधा, पिशाच, बाहेरील काही दोष असतील तर यावर अतिशय उत्तम आणि गुणकारी हा ग्रंथ आहे. त्यामुळे पोथीचं वाचन करताना स्त्रियांनी कोणत्याही प्रकारची गाठ त्यांच्या वस्त्रांवर असू नसेल याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही वाचायला बसल्यावर तुमचा जो काही परकर असेल, पेटिकोट असेल, त्याची जी नाडी आहे ती तुम्हाला सोडून आणि मगच तुम्ही पारायण करायचं आहे. केस तुम्हाला मोकळे सोडून पारायण करायचं आहे. ग्रंथाचं वाचन करत असताना स्त्री आणि पुरुष दोघांनीही हाताची आढी मारायची नाही. म्हणजे पारायण हे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचं आहे किंवा ग्रंथाचं वाचन हे करायचं आहे. आता स्त्रियांच्या संबंधित सर्वात मोठा नियम म्हणजे मासिक धर्म. बघा, जर पारायण करत असताना तुम्हाला अचानक मासिक धर्म आला तर तुम्ही त्याच क्षणी ग्रंथाचं वाचन करायचं थांबवायचं आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या घरातील इतर माणसांकडून किंवा इतर व्यक्तींकडून त्या ग्रंथाचं वाचन करून घ्यायचं आहे किंवा शेजारी पाजारी जर कोणी असेल तर त्यांच्याकडूनही तुम्ही या ग्रंथाचं वाचन करून घेऊ शकतात. जितके दिवस तुम्हाला त्रास असेल तितक्या दिवस तुम्ही या ग्रंथाचं वाचन बंद करायचं आहे आणि नंतर तुमचा जेव्हा त्रास कमी होईल तेव्हा तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकतात. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणि देवघरात सतत गोमूत्र शिंपडायचं आहे. तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यातही गोमूत्र टाकून आंघोळ करायची आहे. तुम्हाला जर घरातील मंडळी बाहेर गेलेली असेल आणि मग ते परत आल्यावर तुम्हाला त्यांच्या अंगावर गोमूत्र शिंपडायचं आहे. तुमच्या घरात किंवा घराच्या आजूबाजूलाही तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे. बघा, हा
श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि त्याचं पावित्र्य आपल्याला या पारायण काळामध्ये राखायचं असतं. म्हणून सतत तुम्हाला गोमूत्र हे शिंपडायचं आहे. तुम्हाला पारायण काळामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात बनवलेले जे काही पदार्थ असतील त्या पदार्थांचा नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. पारायण काळामध्ये तुम्हाला तुमचं मन हे शांत ठेवायचं आहे. कुणाशीही भांडायचं नाही किंवा घरातही वातावरण तुम्हाला सकारात्मक ठेवायचं आहे. घरात भांडणे कटकटे या पारायण कालावधीमध्ये अजिबात करायची नाही. तुमचं मन हे सदैव प्रसन्न ठेवायचं आहे आणि त्यामुळेच तुम्ही वाचनात एकाग्रता साधू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण करत असताना नवनाथ महाराजांवर पूर्ण श्रद्धा ठेवूनच पारायण करायचं आहे. जर समजा काही कारणाने काही नियम मोडले गेले तर देवाची क्षमा मागायची आहे आणि पुन्हा योग्य पद्धतीने तुम्हाला पारायण करायचे आहे. आणि पारायण काळामध्ये तुम्हाला एक अखंड दीप तुमच्या जिथे पूजा मांडली असेल तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जोपर्यंत पारायण चालू आहे तोपर्यंत विझणार नाही याची काळजी घ्यायची आहे. काही कारणास्तव जर दिवा विझला तर मनात कुठलीही शंका कुठलीही भीती न आणता क्षमा मागून परत दिवा प्रज्वलित करायचा आहे. पारायण काळात ग्रंथाचं वाचन करताना आपलं मन एकाग्र ठेवायचं आहे आणि इतर कोणत्याही विचारांमध्ये आपलं मन गुंतू द्यायचं नाही. पारायणाचे नियम पाळताना कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा आपण करायचा नाही. सर्व नियमांचे व्यवस्थितपणे पालन आपल्याला करायचे आहे. पारायण काळामध्ये आपल्याला दररोज गाय किंवा कुत्रा यांना घास द्यायचा आहे. तसेच आपल्या दारात जर पारायण काळामध्ये कुणी याचक गरीब भिकारी आले किंवा गरजू आले तर त्यांना तुम्ही रिकाम्या हाते तुमच्या दारातून परत पाठवायचं नाही. त्यांना योग्य दक्षिणा किंवा जे काही असेल ते देऊन तुम्ही त्यांना परत पाठवायचं आहे. जे कोणी याचक तुमच्या दारात येतील त्यांना तृप्त करूनच तुम्हाला परत पाठवायचे आहे. कारण या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायण काळामध्ये नवनाथ महाराज आपल्या भक्ताची अनेक प्रकारे परीक्षा पाहत असतात. म्हणूनच आपल्याला या सर्व नियमांचं अगदी काळजीपूर्वक पालन करायचं आहे. पुरुषांनी पारायण करताना शक्यतो सोवळ्याचा परिधान करून पारायण करावं. पारायण करत असताना अगदी नम्रपणे आणि श्रद्धेने आपल्याला नवनाथ महाराजांचं स्मरण करायचं आहे. पारायण काळात ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जितका जास्त होईल तितका जास्त तुम्हाला जाप करायचा आहे. तसेच तुम्हाला तुमच्या घरातही काही नवनाथ महाराजांचे स्तोत्र मंत्र किंवा भक्तिगीतं यांचा सकाळ संध्याकाळ श्रवण तुम्हाला करायचं आहे. बघा, पारायण करताना कोणताही नकारात्मक विचार आपल्या मनात आणायचा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथ वाचताना इतर कोणाशी बोलू नये. जेव्हा तुम्ही ग्रंथ वाचत आहात तुमचे संपूर्ण अध्याय वाचून होईपर्यंत तुम्ही कोणाशी बोलायचं नाही. आणि पारायण काळामध्ये नवनाथ महाराज आपल्याला कोणत्या न कोणत्या रूपात किंवा कोणत्याही पद्धतीने संकेत देत असतात किंवा आपली परीक्षा पाहत असतात. आपल्याला या पारायण काळामध्ये खूप मानसिक आणि शारीरिक त्रास हा जाणवत असतो. परंतु या त्रासाला कंटाळून आणि वैतागून या पारायणातील ग्रंथाचं वाचन मध्येच बंद करायचं नाही. तुम्हाला या ग्रंथाचं वाचन तुम्ही जितक्या दिवसांचा संकल्प केला असेल तितके दिवस करायचंच आहे. श्री नवनाथ महाराज तुम्हाला साक्षात्कार देतीलच असं नाही. समजा तुम्ही पहिल्या वेळेस पारायण करत आहात तर तुम्हाला लगेचच साक्षात्कार होईल असं काही नाही. बऱ्याचदा आपल्याला बरेच पारायण केल्यानंतरही साक्षात्कार मिळत नाही. याच काही गोष्टी कारणीभूत असतात. तर त्या गोष्टी म्हणजे बऱ्याचदा आपली वास्तू ही दूषित झालेली असते. बाहेरील बाधा किंवा करणी अशा या गोष्टींमुळे आपली वास्तू दूषित झालेली असते. म्हणून काही पारायणं ही आपल्या वास्तूला जो दोष लागलेला आहे तो दूर करण्यासाठी खर्चिक पडतात. म्हणून जर आपल्याला त्या पारायण काळात अनुभव किंवा साक्षात्कार आले नाही तर खचून जायचं नाही किंवा कोणतीही शंका मनात आणायची नाही. परत पुन्हा नव्याने या पारायणाची सुरुवात आपल्याला करायची आहे.
तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे नियम या श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाबद्दल आहेत. यातील सर्वच नियमांचं पालन आपल्याला करून या ग्रंथाचं पारायण आपल्याला या श्रावण महिन्यात नक्कीच करायचं आहे. तुम्हालाही या पारायण काळात काही अनुभव आलेले असतील किंवा येणारही आहे. तुम्हाला जे काही अनुभव आले असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि आजची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.